Hello, this is the My Artifact episode number 962. आजची तारीख आहे बापरे 27 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. या रेकॉर्डरमध्ये आवाज रेकॉर्ड होते. जर समजा या रेकॉर्डरमध्ये समजा स्मेल रेकॉर्ड होत असते ना, तर माझ्या तोंडातून इतकी मटणाची स्मेल येऊन राहिली ना डूड, इतकी म्हणजे साला बहुतच भयानक. आणि मी तेच आली का स्मेल त्या मोबाईलच्या स्क्रीनवर म्हणजे मटणाची लेअर आली भोकात. डूड मी खूप दिवसानंतर आज मटण खाल्लं आणि ब्रेक. ॲक्च्युली 2-3 दिवसा अगोदरच मी मटण खाल्लं होतं, पण ते मटणच नव्हतं. म्हणजे कसं की मोठ्या वडिलांनी गाडी घेतली होती, ह्या दिवशी मटण बनवलं होतं. तर ते मटण नाही का इतकं जास्त शिजलं ना का तो मटण कमी पोहात जास्त झाला. तर मटणाचे पिसं नाही का हड्ड्या अलग मांस अलग होऊन राहिलं. तर काही मजा नाही होणार. आणि काही तिखट नाही, काही नाही, ना मसाले ना कुछ काय मटणाच्या भाजीमध्ये काही फरक नाही. आपलं मटण कसं तिखट रस्सा, नाकातून पाणी पाहिजे ना, तेव्हाच पाहिजे, तेव्हाच नशा येते मटणाचा. तर हे मटण इज काइंड ऑफ लाईक रिअली. तर पण मग मटण होतं. आणि आज कसं, आज आजीने पाठवलं गावावरून मटण. तर हे मटण काफी तिखट. आणि ॲक्च्युली आज मी जेवण करून होतो, माझं पोट ऑलरेडी फुल. आज फर्स्ट टाइम मला फील होऊन राहिलं का माझं पोट वाढलेलं आहे. तुझं पोट वाढलेलं बिलकुलच नाही. ऑफकोर्स नॉट. दिस इज जेवण. दिस इज जेवण. काय झालं, काय म्हणून राहिलं करतो डूड, मी दिवसभर उपाशी राहतो. म्हणजे सकाळी 6-7 वाजता काही ना काही 3-4 पोळ्या खाल्ल्या. त्याच्यानंतर मी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत मी काहीच खात नाही. खाल्लं तर मग थोडासा बिस्किट खाल्ला, त्या थोडंसं टपरीवर एखादी चहा पिला का बस झालं. आणि संध्याकाळी मी चांगलं कसून जेवतो. संध्याकाळी मी एकदम दाबून जेवतो, दणून. मग त्यामुळे काय आहे की मला जे दिवसभरासाठी प्रोटीन आहे ना, ते मला रात्रीच भेटून जाते. आणि सकाळी जास्त म्हणजे रात्री जास्त जेवल्याने नाही का सकाळी पण माझं पोट पूर्ण साफ. म्हणजे जे मिनरल्स आहे ना ते तर मला प्रॉपरली भेटून जाते, आणि जे आहे ते सकाळी पूर्ण पोट साफ पण होऊन जाते. आणि त्यामुळे नाही का मला काही जास्त सकाळी जेवायची काही गरज नाही पडत. सो मी हँडल करू शकतो राम. आणि हे तुझं बेली फॅट नाही, इट जस्ट लाईक मास, म्हणजे जेवण आहे याच्या आतमध्ये. अरे उद्या सकाळी तू हागळं पाह ना, हागल्यानंतर पूर्ण पोट कसं पूर्ण साफ होऊन जाते. आणि आज मी कम्पेअर केलं, म्हणजे आज मला कसं मी माझ्या बेली फॅटला बघितलं आणि देन मी सोपनचे व्हिडिओ बघितले. सोपन नाही का आपले स्वप्नील गजबी, माझा फ्रेंड होता 11वी-12वीमध्ये. भाऊनी काय बॉडी बनवली राव. मायची चेस्ट बायसेप साला काय फुगवली रे बापरे, आडवी तिडवी एकदम बहुतच भयानक. म्हणलं भाऊ, म्हणलं साला रे. आणि त्याचे ॲप्स वगैरे भाऊ म्हणलं काय दिसून राहिला रे भाऊ. म्हणजे त्याने कसं फुल ट्रेनिंग घेतली आहे ना. तू समोर जाऊन असं काही बनवशील का ॲप्स वगैरे? नाही. पण मी रोज एक्सरसाइज कर. पण हे याच्यासाठी नाही का मला ॲप्स वगैरे किंवा बायसेप वगैरे बनवायचे आहे. नो ना, एक्सरसाइज करीन डूड. एक्सरसाइज रिअली इम्पॉर्टंट फॉर माय हेल्थ. सो आय एम डुईंग दिस. माझ्या ॲप्स आणि बायसेपसाठी मी या साऱ्या गोष्टी बिलकुल करणार नाही. कारण समोर जाऊन नाही का मला खूप सारे कॅरेक्टर प्ले करायचे आहे. आणि प्रत्येक कॅरेक्टर एकदम मसली स्ट्रॉंग, एकदम फुल ॲप्स वगैरे असं काही राहत नाही. प्रत्येक कॅरेक्टर जस्ट बिंग लाईक रिअली स्मॉल वे, जस्ट म्हणजे फिट इन टू दी एव्हरीवन कॅरेक्टर अशाप्रमाणे असलं पाहिजे. आपण कसं आपण पूर्ण बनवून घेतो, पूर्ण आपलं वगैरे पूर्ण बायसेप चेस्ट वगैरे दिसण्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे बॉस, बट कॅरेक्टरला मॅच होत नाही ना मग ते अट्रॅक्टिव्ह. कारण कॅरेक्टर एवढं कुठे अट्रॅक्टिव्ह असतं, ते जस्ट लाईक बिंग अशा असतात. मग तेव्हा आमिर खान सारखं करावं लागते,
खूप बेली फॅट वाढवावं लागते कॅरेक्टर लिंकिंग करण्यासाठी. आणि मग 6 महिन्यातच पूर्ण वेल इट जस्ट लाईक रिअली नाईस थिंग. कारण त्यांनी 3 किंवा 4 महिन्यात त्यांनी त्याचे जे बेली फॅट आहे इट्स कन्वर्ट इन टू ॲप्स. सो मच नाईस. या आज खरंच आज जेवण नाही का बहुत मस्त झालं राव. या आणि जस्ट हे सो मच ग्रेट. आणि माझं पोट खूप जास्त भरून आहे आणि मला फिरायचं पण आहे थोडंसं, बहुत जास्त फिरायचं आहे. अनदर थिंग का हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहे राहुलच्या लॅपटॉपमध्ये. तो राहुल DJ आहे ना, त्याच्या लॅपटॉपमध्ये आता कटिया केला आहे इन्स्टॉल. तो इझी होता. ऑटोकॅड करतो बट साला पोट कसं एकदम बसनच नाही होऊन राहिलं ना डूड. बैठना नाही हो रहा. कारण इतका तो पहिले तो नाही का ते तेवढं म्हणजे कसं ते फॅटी म्हणजे जंक फूड खाल्लं. ते जंक फूड कोणतं ते मंचुरियन आणि त्याच्यानंतर ते नूडल्स. 1 प्लेट ते नूडल्स आणि त्याच्यानंतर अर्धा प्लेट ते मंचुरियन. 1.5 प्लेट कसं बक्का 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 भूक लागली होती. नागपूरून आल्यानंतर भूक लागली. रप्प हाणलं टाकलं. मग त्याच्यानंतर असं वाटून राहिलं का त्याला थोडं जास्तच आहे. कारण ते जंक फूड आहे ना एक प्रकारे नाही का बहुत सारे फॅटीज आणि खूप सारं घेऊन आतमध्ये असते राव. ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही दे आर नॉट गुड फॉर हेल्थ. पण ते गुड फॉर टेस्ट असते बट हेल्थसाठी तर बिलकुलच बेकार असते राव ते. त्यामुळे ते गोष्ट नाही का छोटीच खायची, टेस्टी पण लागते आणि जास्त आपल्याच्यात जास्त वाढत पण नाही. पण हे आता भूक लागली त्यामुळे ते आणि काही होतं नाही खायला. मग रप खाऊन टाकलं. मग खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटलं. त्याला काहीतरी गळून राहिलं असं वाटलं. त्याच्यानंतर पुन्हा पाणी पिलो. 2-3 बॉटल तर पाणी पिलो. बकाबक पाणी पिलो. म्हणलं आता काही जेवण करत नाही डूड, आता बस खाता आपले वारा. मग त्याच्यानंतर सोनूताई आली. सोनूताईंनी मटण आणलं, चिकन आणलं. ठीक आहे म्हणलं थोडंसं एक पोळी खातो म्हणलं, थोडंसं भात आहे नाही तर एक खाऊन पाहिलं. साला टेस्टी इतकी माहोल. टेस्टी इतका असं हे असते ना का एक प्रकारे नाही का तुम्हाला एक प्रकारे लालची बनवून टाकते. या मग तुम्ही पोटाचा काही विचार करत नाही, बस आणे दो भक्का भक रोट्या होत्या आणि ते चिकन मटण होतं. भक्का भक खाल्लं. या त्याच्यानंतर भात आणि ते पिसं खाल्ले आणि त्याच्यानंतर झाला असं पोट एकदम वाढून आलं नाही तर घुमून राहिलोय. या वेल फर्स्ट ऑफ ऑल की मला माझ्या 45 एपिसोड काही ना काहीतरी युनिक बनवायचं आहे. युनिक म्हणजे इट्स काइंड ऑफ अमेझिंग म्हणजे एक चांगला. आजचं मला एक प्रकारे म्हणजे आता कसं टाईम पण आहे आणि मला फिरूशा पण वाटत आहे आणि बोलूशा पण वाटत आहे. सो एक मिनिट का मी थोडंसं वडिलांना सांगतो का मी घरातच आहे. एक मिनिट 45 एपिसोडचं सुरू तर आहे बट मला थोडंसं मुतायला लागली. सो आय हॅव टू गो टू द मुताला. बट वेअर डू आय मूत? यहाँ पे मुतू क्या? हे साल्या पोरी बघून राहिला राव. अरे का बघना भोकात गेलं मुतून टाकलं रक्से. या 1 2 3. ओके
These artifact episodes kind of like a really bore. Yeah. या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सर मला विषयच नाही भेटत की बोलावं कशाबद्दल. कोणता पिक्चर आहे? ओके. माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी नाही आहे मला त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स बहुत जास्त वाटते राव. चलो आज आपण नाही का ज्या गोष्टी तुझ्यापाशी नाही आहे त्या गोष्टीबद्दल विचार करू. आणि असा विचार कर की समजा जर ती गोष्ट तुला भेटली तर व्हॉट विल यू डू. ओके. डेस्टिनी ऑफकोर्स ती माझीच आहे आणि मलाच भेटणार आहे. थोडीशी वाट पाहावी लागणार, बस थोडीशी मेहनतीची गरज आहे, भेटणारच आहे. बट अशी एक गोष्ट आहे, अशा दोन गोष्टी आहे, अशा दोन गोष्टी आहे जी मी कितीही मोठा व्यक्ती झालो किंवा किती पॉप्युलर किंवा किती मोठा पैसा किंवा कोणी झालो, कोणी म्हणजे खूप मोठा जरी झालो मला सगळं असलं तरी दोन गोष्टी नसू शकणार. फर्स्ट आहे कॉलेज. मला कॉलेजबद्दल बहुत जास्त क्युरिओसिटी आहे. माझ्या लाईफमध्ये कधी कॉलेजमध्ये कधी गेलोच नाही राव. म्हणजे कसं 10वी झालं, त्याच्यानंतर 11वी 12वी इज जस्ट लाईक बिंग कॉलेज फॉर मी. पण त्याच्यानंतरही कॉलेज असते राव, जस्ट लाईक इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा आर्ट्स कॉलेज वगैरे असते. सो ते मी केलं नाही. म्हणजे कसं की माझं 10वी झालं त्याच्यानंतर मी 11वी 12वीमध्ये जे मजा घेतली मी कॉलेज लाईफची त्या 2 वर्षात, इट्स वन ऑफ दी ग्रेट अमेझिंग ऑसम. कारण आता मी हा कॉलेज लाईफ सुरू केला ना भाऊ, मी थांबू शकत नाही. कारण इतकं बडबड करायला लागतो ना कॉलेज लाईफ म्हणलं का. चलो ठीक आहे, करले ते बडबड बात. ओके. कॉलेज म्हणजे मी ऑलरेडी खूप वेळा एक्सप्लेन केला आहे, बहुत वेळा एक्सप्लेन केला आहे. मी ह्याच्यासाठी एक्सप्लेन नाही करून राहिलो आहे का हे मला समोर जाऊन मला कामी पडेल. नो 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 ना, हे नाही का राईट नाऊ राईट हिअर आत्ता मला नाही का हा टॉपिकबद्दल बोलूशी वाटत आहे. आणि आय डोंट इवन केअर का समोर जाऊन हे कोणी ऐकणार आहे का, याचं काही मॅटर वगैरे होणार आहे. नो नो नो. कारण हे बोलून नाही का मला काफी चांगलं वाटतं राव. कारण ते दिवस पुन्हा रिअलाइज करणं, इट्स रिअली अमेझिंग थिंग्स. कॉलेज लाईफ 10वी झालं, 10वीत मला 56% भेटले. मग 56% भेटले. मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची. माझं ऑलरेडीपासून ठरवून होतं की सायन्स घ्यायचं बा. आणि माझ्या क्लासमध्ये सगळेच जण सायन्सच घेऊन राहिले होते, कोणी जसं आर्ट्स कॉमर्सकडे कोणी वळून राहिलं होतं. बट प्रॉब्लेम एक होती का कोणत्या कॉलेजमध्ये. तेव्हा नाही का सायन्सचे नाही का वर्धेमध्ये 3 कॉलेज होते, 3 किंवा 4 कॉलेज होते. 4 नाही 5 होते का, 5 होते. 5 एवढे मला माहीत आहे कारण माझ्या फ्रेंड सर्कल हे 5 कॉलेजमधून होते, बाकी तर माहीत नाही. फर्स्ट ऑफ ऑल माझी कॉलेज यशवंत विद्यालय, जे रिसेंटली हे सायन्स आणि कॉमर्स होतं. बट मी जेव्हा ॲडमिशन घेतली 11वीमध्ये त्याच्या 1 वर्षा अगोदरपासून इथे सायन्स सुरू झालं. सो तिथे सायन्स, सो यशवंत कॉलेज हे एक कॉलेज होतं. दुसरं आहे JB सायन्स कॉलेज, बेसिकली जस्ट फॉर अ सायन्स कॉलेज. सो JB सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश, ह्याच्यामध्ये सगळंच होतं, आर्ट्स कॉमर्स सायन्स, तो न्यू इंग्लिश. त्याच्यानंतर न्यू आर्ट्स कॉलेज होतं, न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज, RJ भोयरचं, ते पण एक कॉलेज होतं. आणि कोण आहे रे भाऊ, आणि देन त्याच्यानंतर
मुतण्यासाठी आले लोक, नाही बसण्यासाठी आले. ओके. त्याच्यानंतर 5वं कॉलेज होतं महात्मा गांधी कॉलेज, सायन्स कॉलेज, ते पण एक होतं. अजून पण होते खूप सारे कॉलेज, बट मला तेवढे माहीत नाही. हे माझ्या नाही का फ्रेंड सर्कल थ्रू मला माहीत पडले, कारण हे काफी फ्रेंड्स नाही का माझ्या कॉलेजमधून होते वगैरे. सो तेव्हा नाही का मी मयूर ढहाके सोबत काफी चांगला फ्रेंड होतो, बहुत चांगला फ्रेंड होतो. इट्स रिअली क्लोज, काफी क्लोज होतो आम्ही. कसं आहे की मग त्यावेळेस नाही का 10वी झालं तर ॲडमिशन कुठं घ्यायची बा, कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, कारण मला 56% होते आणि मला नाही का JB सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश, RJ भोयरमध्ये, आणि हे 3 कसे पॉप्युलर स्कूल कॉलेज होते. इथे ॲडमिशन होणारच नव्हती. JB सायन्स न्यू इंग्लिशमध्ये तर डेफिनेटली नॉट. RJ भोयरमध्ये होती, बट तिथे नाही का खूप जास्त फीज नव्हती, बट कोणी घेऊन न राहिलं होतं ॲक्च्युली. म्हणजे कोणा फ्रेंड्स मोस्टली न्यू इंग्लिशकडेच घेऊन राहिले होते, जे खूप जास्त हायर टॅलेंटेड होते ते JB सायन्सकडे. बट असं काही मला काही कळून नाही राहिलं होतं कुठे. माझ्यासोबत एक बंटी होता, त्याच्यासोबत मी विचारपूस वगैरे केले. आम्ही कॉलेज शोधायला गेलो, कोणकोणत्या कॉलेजमध्ये फॉर्म टाकायचा वगैरे वगैरे. तर तेव्हा नाही का मयूर आला. मयूरचे एक प्रकारे फॅमिली रिलेटिव्ह असतात, फासगे सर. सो ते फासगे सर यशवंत कॉलेजमध्ये नाही का त्यांनी सायन्स सुरू केलं होतं. ते एक प्रकारे ते एक हेडमास्टर टाईप ऑफ गाय असतात. म्हणजे हेडमास्टर नाही, जस्ट लाईक हेडमास्टरच्या खालचा नाही का त्याला का म्हणतो यार, तो हा सायन्स डिपार्टमेंटचा हेड या, तो प्रमाणे म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट, जस्ट लाईक बिंग या. सो मयूर ढहाकेचे एक प्रकार रिलेटिव्ह होते फासगे सर. सो त्या फासगे सरांना असं वाटलं की आज जो आपला मुलगा आहे त्याला आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी बा, आणि समज जर त्याचे मित्र समज जर गोळा करत असेल अजून बेटर होईल. तर मयूर ढहाकेने ॲडमिशन घेऊन टाकली फासगे सरांनी, म्हणजे यशवंत कॉलेजमध्ये. मग मयूर माझ्याकडे आला, नंतर बंटी, नंतर पहिले आमचा ग्रुप होता 10वीमध्ये. कसा की 10वीमध्ये आमचा गगन वगैरे याच, बरं ओके ठीक आहे, आपण तो टॉपिक नंतर छेडू. हां, मयूर, मी, त्याच्यानंतर बंटी, हे आम्ही दोघंच जण होतो. मग त्याच्यानंतर मग त्याचे जे फॅमिली कझन्स त्यांना त्याला इन्व्हॉल्व केले. तो सौरभ तित्रे, रजत भगत, त्याच्यानंतर डॉन, रणजित ऑल्सो ग्रेट. सो हे कसं रिलेटिव्ह होते एक प्रकारे आणि ओळखत पण होते. त्यामुळे नाही का मी मयूर ढहाके तिथे ॲडमिशन घेऊन राहिला, एक फ्रेंड आहे म्हणून मी पण ॲडमिशन घेऊन टाकलेलं या कॉलेजमध्ये 11वीमध्ये, यशवंत कॉलेजमध्ये. आणि यशवंत कॉलेज आपलं कॉलेज झालं सुरू. सो कॉलेज इज जस्ट लाईक बिंग रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. कारण मी ह्या साऱ्या गोष्टी कधी विचारच नाही केला होता की कॉलेज असते कसं आणि कॉलेजमध्ये का करावं लागते. म्हणजे एक प्रकारे नाही का TV पिक्चरमध्ये ज्याप्रमाणे दाखवते ना की कॉलेजमध्ये खाला फ्रीडम भेटते, अजून आपल्याला जे करायचं ते करूशी वाटते. इट्स जस्ट लाईक बिंग, म्हणजे ज्याप्रमाणे नाही का कॉलेजला आपल्या म्हणजे माझ्या एन्व्हायरमेंटमध्ये ज्याप्रमाणे दर्शवण्यात आलं आहे, मी खूप एक्साइटमेंटमध्ये होतो. बहुत जास्त का असं करायला भेटन, तसं करायला भेटन, बंक करायला भेटन, क्लासेस वगैरे वगैरे, मुलगी गर्लफ्रेंड राहीन. इट्स जस्ट लाईक बिंग रिअली ऑसम डेज. सो मी हाच विचार करून नाही का कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी गेलो. सो मला माहीत नव्हतं की कॉलेजमध्ये सिव्हिल ड्रेस अलाव नाही आहे, तिथे युनिफॉर्म घालावा लागतो. तर ठीक आहे, युनिफॉर्म तसे काही आपलं काही खास काही हे नाही. तसं मला काही इतकं जास्त काही सिव्हिल ड्रेस घालून इतकं काही खास फॅशनेबल वगैरे बनूशा वाटत नाही. युनिफॉर्म असेल तर आपलं बस घातलं एक शर्ट, चलो बा. सो या युनिफॉर्म वगैरे घेतला. आता कॉलेज झालं सुरू. आता कॉलेजमध्ये नाही का वेगवेगळे डिपार्टमेंट होते. इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स,
त्याच्यानंतर IT, त्याच्यानंतर जनरल, हे 4 सेक्शन होते. त्या 4 सेक्शनमध्ये नाही का प्रत्येक जण वेगवेगळे झाले. तर माझे जे फ्रेंड्स होते ते मोस्टली इलेक्ट्रॉनिक्समध्ये घुसले सगळेजण. रजत भगत आणि सौरभ तित्रे दोघं जण कम्प्युटरमध्ये गेले. आणि मी IT मध्ये गेलो, मी आणि रणजित. आणि त्याच्यानंतर मी आणि रणजित आणि डॉन पण IT मध्ये आलो. IT मध्ये काहून आलो ॲक्च्युली नाही का असते की ज्यांचे ग्रेड्स जास्त हायर असतात ना त्यांना पहिले अलाउ करतात. आता समजा जर नाही का आता 60 सीटा आहे म्हणजे IT, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि जनरल, तर हे 4 सेक्शन आहे. या 4 सेक्शनमध्ये 60 सीट आहे. तर आता ज्याला 92% आला तो म्हणून मला कम्प्युटर सायन्स पाहिजे, तर पहिले त्याला कम्प्युटर सायन्स. दुसरा आला तो जनरल पाहिजे, मला अमकं पाहिजे, मला ढमकं पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. अरे सगळे मिळून ग्रेड आला करीब 52% पर्यंत आला, म्हणजे 60% पर्यंत आला. 60% मध्ये नाही का मोस्टली नाही का सगळे सेक्शन भरून जाते, सगळी सीट एकदम भरून जाते. इलेक्ट्रॉनिक्स भरला, इकडे कम्प्युटर सायन्स भरला, इकडे जनरल भरला. आता तुमच्यासाठी फक्त IT मध्ये जागा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे IT मध्येच जागा आहे. तर मग तुम्हाला ॲडमिशन करायची तर करा. आणि सीट खूप कमी होत्या, तर मला चलो म्हणला ॲडमिशन करून घेऊ. तो IT मध्ये मी ॲडमिशन करून घेतली. असं काही मला काही खास माहीत नव्हतं IT म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये का करावं लागते आय डोंट नो. पण मला फक्त 11वी 12वी करायचं होतं आणि ते सायन्समधून करायचं होतं बस. डिपार्टमेंट डझंट इवन मॅटर फॉर मी, कारण ते IT वगैरे काय आहे आय डोंट नो. सो लेट्स गेट विथ इट. तर मी IT मध्ये ॲडमिशन वगैरे घेतले. सौरभ ओझरे, 11th स्टँडर्ड, IT सेक्शन. रोल नंबर मला आत्ताही माहीत आहे, 748. यस. तर मग कॉलेज झालं सुरू. तर कॉलेज सुरू झालं बॉस, माझ्या कॉलेज सुरू झालं जस्ट लाईक बिंग रिअली अमेझिंग. म्हणजे एक प्रकारे नाही का सेक्शन डिपार्टमेंट फक्त म्हणण्यासाठी होतं रे. ॲक्च्युअली नाही का सगळे सब्जेक्ट नाही का सगळे सेम होते. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. जनरलवाल्याला बायोलॉजी अलग सब्जेक्ट होता. कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, IT वाल्यांना बायोलॉजी नव्हता, फक्त जनरलवाल्यांना बायोलॉजी होता. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्लिश हे 4 विषय सेम होते. तर हे 4 विषयासाठी तर सेम क्लासेस व्हायचे राव. तर आता क्लासेस सेम व्हायचे, त्याच्यामध्ये नाही का मी क्लासेस जॉईन करायचा. आता क्लास खूप मोठा. तर सगळे सेक्शनचे डिपार्टमेंटवाले सगळे एकाच बसायचे. आता कसं आता सगळेच म्हणजे 60 6 चौक 24 म्हणजे 240 पोरं एका ह्याच्यात कसे बसन. तर त्यामुळे का त्यांनी हे पाडले, इलेक्ट्रॉनिक्स 1, इलेक्ट्रॉनिक्स 2, म्हणजे 2 हे केले. 2 म्हणजे एका क्लासला 2 याच्यात डिवाइड केले. म्हणजे 240 पोरं असन तर त्याला 120 पोरामध्ये कन्व्हर्ट केले राव. सो प्रत्येक सेक्शनमध्ये 30 पोरं. सो अशाप्रमाणे 2 सेक्शन केले, ज्याच्यामध्ये 4 सेक्शन ऑलरेडी आहे. म्हणजे ऑलरेडी 4 सेक्शन, म्हणजे जस्ट लाईक बिंग इलेक्ट्रॉनिक्स 1, इलेक्ट्रॉनिक्स 2, IT 1, IT 2, जनरल 1, जनरल 2, कम्प्युटर सायन्स 1, कम्प्युटर सायन्स 2. एक प्रकारे 2 क्लास होते. सो इट जस्ट लाईक दॅट. तर मी सेक्शन 2 मध्ये होतो. तर आमच्या क्लासमध्ये एक मुलगी होती. फिजिक्सचं लेक्चर सुरू होतं. मला एक गोष्ट अजून सांगायची आहे. ओके, आमच्या नाही का फिजिक्सच्या मॅडम होत्या राव. म्हणजे मला युज्युअल नाही का कोणत्या मॅडम इतकं जास्त खास वगैरे काही लक्षात राहत नाही, बट ज्या मॅडम नाही का वन ऑफ दी अमेझिंग असतात ना, त्यांचे चेहरे लक्षात राहतेच. केमिस्ट्रीची मॅडम होती राव, पण तिचा चेहरा आपण लक्षात ठेवत नाही, लक्षात आहे ना राव. युज्युअल नाही का आपण कोणी अननोन पर्सनचं नाही का युज्युअली 10 सेकंड पर्यंत त्याचा चेहरा लक्षात राहत राव, म्हणजे पाहिल्यानंतर 10 सेकंड.
त्याच्यानंतर आपण तो डिझाईन नाही करू शकत का तो बंदा कसा असू शकते. या म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत तो बंदा कसा असू शकते. मग समजा जर त्याच बंद्याला आपण नाही का म्हणजे म्हणजे असं म्हणायचं आहे की आपण नाही का एक प्रकारे प्रॅक्टिकली सांगण्याचा प्रयत्न करू. तुला 10 चेहरे दिले, म्हणजे असे फोटोज दिले, तू बघितले, त्याच्यानंतर नेक्स्ट बघितला, नेक्स्ट बघितला, नेक्स्ट बघितला, नेक्स्ट बघितला. त्याच्यानंतर तुला करीब 5 मिनिटांनी जे फोटो जे दाखवले ना, जे फोटो दाखवले ना तेच फोटो एक प्रकारे रिअल माणूस म्हणजे तेच जे फोटो आहे ना त्याचे आता रिअल माणसं उभे केले. सेम काय जे फोटोमध्ये जे होते ना ते पर्सन तेच पर्सन आहे ते. तर त्यांना आता समोर केला, आता ओळखायचं आहे. त्यांना आपण नाव दिलं होतं फोटोमध्ये ABCD आता सांगायचं का हा कोणता व्यक्ती, हा A आहे का, हा B आहे का, C आहे का, हा D आहे. तर तेव्हा आपण ओळखू शकत नाही. व्हाय? कारण वी आर जस्ट लाईक सीइंग जस्ट अ सेकंड. म्हणजे आपण नाही का फक्त त्याला रॅन्डमली बघितलं म्हणजे असं एकदम खूप जास्त निरखू वगैरे असं बघितलं नाही का, एकदम जस्ट आपण त्याला रॅन्डमली बघितलंय. जस्ट लाईक वी आर वॉकिंग ऑन अ स्ट्रीट, आणि या स्ट्रीटवर नाही का जेवढे काही लोक असतात ना ते पण अशाच प्रमाणे असतात. शी इज स्नेहा तामगडगे, शी इज स्नेहा तामगडगे, शी इज स्नेहा तामगडगे, शी इज स्नेहा तामगडगे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. I love her so much. हा पण टॉपिक डिस्कस करू आपण, कारण हा पण आपल्याला कधी आपल्या लाईफमध्ये भेटला नाही, आणि हू नोज भेटन का नाही माहीत नाही. बट एक प्रकारे राहते ना, इच्छा राहते का कोणीतरी आपला क्लोज राहावं. या सो बेसिकली अशी फिलिंग्स येते राव. आता पहा ना, कॉलेज सोडून माझं एकदम लक्ष तिच्यावर गेलं. या स्नेहा तामगाडगे. हा तर का म्हणायचं आहे, हा तर ते आमच्या क्लासमध्ये एक मुलगी होती, तिचं नाव होतं ओके, तिचं नाव होतं आकांक्षा माळोदे. या तिच्याकडे बघितलं ना का, शी इज रिअली युनिक. या म्हणजे आकांक्षा माळोदे इज आकांक्षा माळोदे. या आणि यार मी डिस्ट्रॅक्ट होऊन राहिलो राव. हे म्हणजे स्नेहा तामगडगे जस्ट आली ना, बस मला तिची झलक पाहायला भेटली ना का मी एकदम खुशच झालो, तिच्याबद्दलच विचार करायला लागलो, आणि या कॉलेज गेला भोकात असं प्रमाण झालं आहे. आय डोंट नो, सम गर्ल इज ड्रॉपिंग हर, म्हणजे तिला कोणीतरी ड्रॉप केला आहे तिच्या घरी, आणि आता घरी चालली आहे. सो आता विचार कर का ती एवढ्या रात्री ती कुठून आली असेल. एवढ्या रात्री म्हणजे आता वाजले किती, हे बी 11-10 वाजले आहे. ओके, तर कोणा मैत्रिणीकडून वगैरे आली असेल, कोणाची बर्थडे पार्टी वगैरे वगैरे. या बरं ठीक आहे, आपण हा विचार सोडून दे. इफ स्नेहा तामगडे वॉज युअर गर्लफ्रेंड, तू का केलं असतं. या आय डोंट रिअली थिंक अबाउट दॅट टू मच. या म्हणजे कसं की मला तिला हे अचीव नाही करायचं आहे, म्हणजे जस्ट बिईंग आय डोंट नो यार. म्हणजे मी नाही का ही गर्लफ्रेंडवाली फिलिंग कधी घेतली नाही. सो बेसिकली मला माहीत नाही का माझ्यापाशी गर्लफ्रेंड असल्यावर का होईन, म्हणजे का करीन मी. आय डोंट नो. म्हणजे सांगण्यासारखं काही खास नसते, बट सांगण्यासाठी पण खूप काही खास. इट इज लाईक रिअली कॉम्प्लिकेटेड थिंग. म्हणजे जस्ट लाईक बिईंग यू आर डिसाइडिंग हाऊ मच युनिव्हर्स इट इज, बट यू डोंट नो हाऊ मच इट इज बिकॉज यू डोंट इवन सीन. पण तू बघितलं नाही ना का हे युनिव्हर्स किती मोठा आहे आणि काय आहे, किती मोठा आहे ना. सो तुला माहित नाही ना
काही फिलिंग्स कशी असते, म्हणजे हे फिलिंग्स कशी असते. सो एक प्रकारे म्हणू शकते का, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्याच्याबद्दल आपल्याला अंडरस्टँड होऊ शकत नाही. बट हे एक स्मॉल थिंग आहे. जस्ट मी तुला कुठे युनिवर्स चा डिस्टन्स मोजायला सांगितलंय. तू जस्ट बिंग थिंक की तुझ्यापाशी गर्लफ्रेंड आहे आणि तिचं नाव आहे स्नेहा दामगाडगे. सो जस्ट सेलिब्रेट. या, सो गो फॉर इट. ओके, तू तिला पटवलं कसं असतं. ओके, स्टार्टिंग पासून तुला जिथून स्टार्ट करायचं तिथून कर. ओके, कुठून स्टार्ट करू मी. ओके, असं ओके ठीक आहे. अचानक पण नाही का, एक इन्सिडन्स घे. ती राईट नो, ती तुझी गर्लफ्रेंड ना, आणि तिचा अचानकपणे मेसेज आला. ओके, आणि त्या मेसेजमध्ये लिहून होतं की मला तू तुझ्या जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याचं ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकते का. सो मग मी तिला विचारलं, म्हणजे असं मेसेजमध्ये, तुला सच में करायचं आहे, यू डेफिनेटली वॉन्ट टू डू दिस. येस, बट क्लासेस तर नागपूरला आहे. सो हाऊ कुड यू मॅनेज. मी आउट डाऊन करीन. नाही, मी तिथे रूम करीन. माझी एक फ्रेंड आहे म्हणून ते रूम करीन. जास्त काही खर्च लागणार नाही मला, हार्डली 2 किंवा 3 हजार रुपये. आणि युजली मी खूप वेळ राहिली आहे घराबाहेर. सो आय विल हँडल दिस, अशी ती म्हणाली मॅसेज चॅटमध्ये. ओके, जर तुला बरं वाटत असेल, म्हणजे तुला असं वाटत असेल, सो या. मग तिचा फोन आला. म्हणजे तिने असं मेसेज केला की कॅन आय कॉल यू राईट हिअर राईट नो. ठीक आहे, या. ओके, मग तिचा कॉल आला. पिकअप केला. हॅलो, हॅलो, स्नेहा बोलत आहे. तिचा आवाज ऐकल्याबरोबर मी एकदम बसून गेलो. राव या, जस्ट सो मच टेन्स टू मी. दुपारची वेळ होती. मी क्लासमध्ये नाही का डिझाईन करून राहिलो होतो, आणि त्यावेळेस नाही का कसं बोलावं काय बोलावं, कारण प्रायव्हसी नव्हती. तर मग मी नाही का बाल्कनीमध्ये गेलो बाहेर आणि बोललो, हॅलो, इज दॅट स्नेहा. या स्नेहा. हां, तर मग तुला क्लासेस लावायचे आहे का. हो, क्लासेस लावायचे आहे. तर इथेच नागपूरमध्ये थ्रीटमध्ये. हो, डेफिनेटली. ठीक आहे, मी ॲड्रेस सेंड करून घेतो. बट मला विचार की मला सांग की इथून प्लेसमेंट नक्की होईन का. वेल, स्टार्टिंगला असं वाटेल की प्लेसमेंट होत आहे का नाही होत आहे, होईल का नाही होईल. जस्ट लाईक थोडासा पेशन्स ठेव. म्हणजे कसं की हे एक लंगर नाही का भटाभट भेटून जाईल. थोडा वेळ लागेल थोडासा तुला समजायला की भेटन का नाही. आणि तुला कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवावं लागेल, आणि सोबत अमोल सरांसोबत कॉन्टॅक्ट पण ठेवावं लागेल. ओके, ठीक आहे. फीज वगैरे काही कमी होऊ शकते का. हो, माझी 24,000 रुपये फीज होती. बट मी कसं की इन्स्टॉलमेंटने देऊन राहिलो आहे, तर त्यांनी मला थोडीशी फीज कमी केली का मला 21,000 रुपये वगैरे याच्यामध्ये हे करून घेतला. ओके, ठीक आहे. अनदर थिंग इज की का सुरू केलं मी. हां, अनदर थिंग इज मग काय नाही, मग म्हणे की येतो म्हणे मी, बोलतो सरांसोबत एक वेळा आणि लावतो क्लासेस. सो ओके, ठीक आहे. मग ठीक आहे. मग त्यांनी कॉल ठेवला, ड्रॉप केला, मी पण ठेवला. इट जस्ट फील्स रिअली गुड. आणि मग त्याच्यानंतर किती टाईम झाला की आपण आर्टिफिशियल सोबत आहे, 34 मिनिट झाले. हां, तर मग 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 काय नाही. मग ती अचानकपणे दिसली नागपूरमध्ये, आणि तिने मग क्लासेस जॉईन केले. हां, मला माहीतच नाही तिने क्लासेस केव्हा जॉईन केले, आणि केव्हा नागपूरला आली, केव्हा इन्स्टिट्यूटमध्ये आली, केव्हा तिने क्लासेस जॉईन केले, माहीतच नाही. एक दिवस अचानकपणे नाही का मी क्लासेसला गेलो सकाळी.
तर प्रज्योत ऑलरेडी होता तिथे, कारण प्रज्योत सकाळीच होता. मी थोडं उशिरा गेलो होतो. नागपूर पुणेनी गेलो होतो 8 वाजता. 10 वाजता मी पोहोचलो. तिथे एक मुलगी बसून होती. आणि तिचं नाव होतं, तिच्याकडे बघितल्याबरोबर मी एकदम खुश झालो आणि ती मुलगी होती स्नेहा तांबडगे. या आय जस्ट फील सो मच अलाइव्ह. म्हणजे ज्या मुलीला आपण नाही का लहानपणापासून लाईक करतो ना, ती मुलगी आपल्या साईडला बसून डिझाईन बनवत आहे. डूड, साला किती मस्त फिलिंग आहे राव. इट्स मस्त फिलिंग आहे. म्हणजे मी अजूनपर्यंत ती एक्सपिरियन्स तर नाही केली, बट इट जस्ट माइट बी फील्स गुड, राईट. मग हळूहळू मग तिला काही प्रॉब्लेम्स आले, सरांना काही सांगून राहिले, तिला काही प्रॉब्लेम्स आले. तर ती मग इन्स्टेड ऑफ प्रज्योत किंवा अजून सरांसोबत कॉन्टॅक्ट करता ती मला विचारलं का हे कसं करा, याला कसं काय एक्सट्रूड करू, किंवा याला कसं काय प्रॉपरली बनवू, किंवा याला रिव्हॉल्व कसा मारू वगैरे वगैरे प्रॉब्लेम विचारू लागली. तर मी सांगून राहिलो की इथे ॲक्सेस द्यावं लागते, एक्सट्रूड इथून करावं लागते, पॅटर्न असं द्यावं लागते, कटियामध्ये सेंटर लाईन बरोबर दे, त्याला ऑफसेट बरोबर मार, असं कर तसं कर, हे सांगून राहिलं तिला. ओके ठीक आहे. आणि मग हळूहळू आमचे कॉन्टॅक्ट वाढले राव. या आता कसं की मी तिला कधी, म्हणजे मी तिला एवढं कधी बघितलं नव्हतं. या लहानपणी बघितलं होतं, त्याच्यानंतर मी कधी एवढं बघितलंच नव्हतं. कॉलेज स्कूलमध्ये वगैरे पण अशी काही फिलिंग्स वगैरे नव्हती. बट असं रँडमली नजर गेली का बघितलं, बट असं काही खास बघितलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर ट्युशनमध्ये आपल्या मॅथमॅटिक्सच्या भगत ट्युशनमध्ये पण इतकं काही रँडमली बघितलं नव्हतं, कारण तेव्हा ते आपलं क्रश नव्हतं. तेव्हा आपण दुसऱ्या मुलीला लाईक करत होतो. सो तेव्हा पण इतकं असे एवढं काही हे नव्हतं. आणि मग ती आपल्याला म्हणजे 24 घंट्यातून करीब 4 घंटे तर आपल्याला तिला पाहायला भेटत आहे, ते फेस टू फेस. सो इट्स जस्ट रिअली डिफरंट थिंग. म्हणजे बहुत अजीब थिंग होती ती. तिचं सदरमध्ये रूम होती, तर ती रूम करून राहत होती तिथे. ओके. आमचा कॉन्टॅक्ट हळूहळू वाढला राव. म्हणजे आता नाही का प्रॉब्लेम्स विचारण्या व्यतिरिक्त दुसरे पण काही प्रॉब्लेम्स शेअर होऊन लागले की आता मग असं प्रमाणे विचारलं मी एक प्रकारे का आता कुठे राहते रूम करून वगैरे. ती म्हणे इथे सदरला राहते म्हणे. मी म्हणे ओके म्हणे, तर कुठे रूम करून म्हणजे कोणी रूममेट वगैरे आहे का? नाही, स्टील तर रूममेट वगैरे नाही आहे म्हणे, बट लवकरच भेटून जा म्हणे. मग विचारलं की भाडं वगैरे किती आहे? भाडं वगैरे 2-2.5 हजार रुपये आहे म्हणे, आणि त्याच्यानंतर 2,000 रुपये खायचं रेंट वगैरे. ओके, मग घरचे वगैरे बरोबर प्रोव्हाइड वगैरे करताय ना? अरे हो म्हणे, या डेफिनेटली. मग तिने विचारलं असं, व्हाय यू सेज दॅट? आय डोंट नो. म्हणजे म्हणे नाही का नेहमी एक हेलो रजत भाई, हेलो. अरे तेरे को कल सुबह लाके दूं क्या मैं अभी? हो गया, 2 सॉफ्टवेयर इंस्टॉल हो गए. एक सॉफ्टवेयर वो ऑटो कैड का वो थोड़ा सा टाइम ले रहा, वो इंस्टॉल के लिए वो थोड़ा सा बहुत. हाँ हाँ हाँ, थोड़ा सा. मैं कल कल सुबह लेके आऊंगा 8 बजे. हाँ हाँ, मैं फोन करूंगा क्या? ओके ओके ठीक है फिर. हाँ ओके. मग त्याच्यानंतर काय झालं की हळूहळू कॉन्टॅक्ट वाढला की वगैरे. मग मी तिला असंच विचारलं की म्हणजे ती म्हणाली की व्हाय यू से, म्हणजे तू का म्हणाला असं. मग मी तिला असं विचारलं, असं म्हणलं की तुला वाईट नको मानून देऊ, जस्ट माझ्या मनात जे आहे ते मी सांगून राहिलो. ओके ठीक आहे. हां लिसन, मी ऑलवेज तुझ्या फादरला बघितलं आहे, दे आर वर्किंग सो मच. कारण ते रोज सकाळी निघतात आणि रोज संध्याकाळी येतात, आणि दे वर्क रिअली हार्ड. आणि
मला कसं एक प्रकारे बॅकग्राऊंड कंडिशन्स तर माहीत नाही आणि इकॉनॉमिकल कंडिशन्स फार माहीत नाही. बट तू हे सगळं ॲडजस्ट करते का, म्हणजे तुझी फॅमिली वगैरे वगैरे या सर्व गोष्टी? हो म्हणे इतकं काही म्हणजे थोडा बहुत प्रॉब्लेम्स येते म्हणजे असतं म्हणे थोडं बहुत प्रॉब्लेम वगैरे. बट या आय कॅन ॲडजस्ट. आणि शिक्षणासाठी तर आईवडील खर्च करतातच. ह्या दिस इज राईट. पण तू रूम करून का नाही राहत असं तिने विचारलं. मग मी म्हणलं की खर्च जास्त लागतो. मग म्हणलं वाय, म्हणजे तुझ्यापाशी तर पैसाच पैसा, तुझं एवढं मोठं घर आहे आणि व्हाय यू से. मग मी तिला असं म्हणलं की एक मुलीनी तिच्या फादरला पैसे मागते ना तेव्हा ती मोठ्या हक्काने मागते या, जरी ती खूप वय वगैरे झालं तरी पण. बट कसं की एक मुलगा जेव्हा नाही का वयात आला ना, तो वडिलांना पैसे मागणे इट जस्ट लाईक बिंग रिअली ऑकवर्ड. म्हणजे खूप ऑकवर्ड असते हे वडिलांना असे पैसे मागणं. म्हणजे कसं काय ते स्वतः त्रास सहन करून घेतात, बट नाही का वडिलांना असे पैसे मागत नाही. एक कसं म्हणजे एक प्रकारे मॅन टू मॅन टॉक लाईक वॉन्ट टू मनी असं होत नाही. म्हणजे समजा पैसे जरी पाहिजे नसेल ना, तेव्हा एक प्रकारे थर्ड पर्सन थ्रू जावं लागते. म्हणजे आईला जाऊन, आई मला थोडेसे पैसे पाहिजे नव्हते, मग आई वडिलांसोबत बोलते, मग वडील कसे तरी देऊन वगैरे देतात. अशाप्रमाणे ते फंड होते. तर मग त्यात काय भियायचं म्हणे, मग ती म्हणे त्यात काय भियायचं म्हणे, सरळ मागायचं म्हणे वडिलांना. तुझेच तर वडील आहे. वडील, लिसन डूड, तू मुलगा नाही त्यामुळे यू डोंट अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग दिस. ओके ठीक आहे. म्हणजे इट जस्ट लाईक गायज प्रॉब्लेम. म्हणजे गाय विथ देअर फादर्स प्रॉब्लेम. राईट. सो ओके. मग हळूहळू मग म्हणजे युजली नाही का या साऱ्या गोष्टी नाही का फेस टू फेस होऊ लागला. फेस टू फेस. आणि मग कसं की मग कसं हळूहळू नाही का डब्बा पण शेअर होऊ लागला. डब्बा म्हणजे आता कसं की मी आता जेवण करून ते येत नाही, सकाळी जेवढं काही खाल्लं ते खाल्लं. तिची ती इथेच रूम आहे, तर ती कशाला डब्बा घेऊन येईन? डेफिनेटली नॉट. एक दिवस नाही का मला बहुत जम के भूक लागली होती राव. घरून मी काहीच म्हणजे थोडीशी वडिलांनी नाही का एक प्रकारे जाड पोळा बनवल्या होत्या, त्यामुळे मी नाही का ते खाल्ल्याच नाही राव. एक पुडी खाल्ली आणि बस निघालो. आणि नाही का दुपारी 12 वाजता जमके भूक लागली, बहुतच भूक लागली राव. आणि कसं की क्लासेसमध्ये होतो मी, आता का खाओ का नाही, बहुत भूक लागली होती. मग तिने असं विचारलं काय झालं. काही नाही, भूक लागली बहुत जमके बोलला. भूक लागली म्हणे बहुत जमके. ओके ठीक आहे, आता क्लास तर खतम झालाच आहे, अर्धा घंटा आहे. दुपारी 2 वेळा होते तिचं, संध्याकाळी होते, निवड लाईट लावते, दुसरं पण चालू जाते. चटवणी सुस्ती आज तर हदय गेली, पुन्हा बंधने कोण लावली होती आज ओट्यावर चढून. किती कल्ला करत पण ते देणार किती काव करत होती. उद्यापासून येणार नाही ना ते. मी दूध नाही पित रे, दूध पुरत नाही. मग बघ बरोबर आहे. मी दूध नाही पित, किती दिवसाचं दूध नाही पिलं. म्हणजे सगळं दूध हेच गिळकते का? हेच गिळकते निव्वळ 2 दिवसात. मी ते घुटणं पित दूध चहासाठी यूज होते फक्त. बरोबर आहे ना, आई नाही ना त्यामुळे हे बरोबर टाकते दूध हळूहळू हळूहळू हळूहळू. लॉक लावलं खाली जायचं, तिला दरवाजा उघडत ठेवशील ते चालले जाईन.
ते पान किचन मध्ये चालली ते. आर्टिफॅक्ट बंद करूशच नव्हतं पण मला मुतायला लागली राव. इथे मुतून घेऊ. नो वन विल नोज. आणि काय मुतणं म्हणजे पाणीच आहे रे, काही हे नाही. आपण काही खूप जास्त एकदम अजीबचं करून राहिलो आहे नो. आणि जस्ट लाईक वरती आहे म्हणजे काय की रात्रभरात ते पूर्ण गायब पण होऊन जाईल. आणि डूड इट्स POP and then plaster and then doctor fix it and then cement and then slab. मग त्याच्या खाली पुन्हा प्लास्टर आणि त्याच्या खाली नंतर मग प्रायमर आणि त्याच्यानंतर मग POP आणि त्याच्यावर पेंट. इट्स लॉट्स ऑफ लेअर्स सो इट वोंट बी सक राईट. हां तर मग काय झालं की त्या दिवशी चमकी भूक लागली होती. तिला माहित आहे का काय झालं, मला भूक लागली म्हणा बहुत जमके. ती म्हणे चल म्हणे आपण जेवण करायला म्हणजे आपण जाऊ म्हणे. म्हणलं कुठे जाऊ म्हणलं डूड. चल मग कुठे हॉटेलमध्ये. आता म्हणला ठीक आहे. मग ती म्हणे की आपण नाही का बस माझं जेवण झालीच प्रॅक्टिस आता अर्धा घंटा करतो म्हणे, तर आपण जाऊ म्हणे आपण कोणतरी हॉटेलमध्ये जाऊ म्हणे. आता म्हणलं हॉटेल. सो जस्ट लाईक म्हणजे हॉटेलमध्ये जाऊ तर म्हणजे ॲटलिस्ट 400-500 रुपयाचा बंदा चुना खातेच म्हणलं ह्या हॉटेलमध्ये गेलं. त्याला माझ्यापाशी होते पैसे होते म्हणा. ॲक्च्युली मला पास काढायची होती त्यामुळे माझ्यापाशी 600 रुपये होते. साला कसं करावं म्हणलं. म्हणजे समजा जर मी हिच्यासोबत हॉटेल करायला गेलो आणि पैसे खर्च केले तर पाससाठी पुन्हा पैसे कुठून मागणार मी आणि कोण्या तोंडाने मागणार. सो मग विचार केला की जाऊ दे म्हणला, पासचा प्रत्येक कसे पैसे घेऊन घेऊ म्हणला, बट हिच्यासोबत मोमेंट तर आपण शेअर करूच या. चलो म्हणला. तर मग आता मला माहीत नाही ती कोणत्या हॉटेलमध्ये नेते या. आणि मी नाही का हा विचार पण नाही केला की आता पैसे खर्च करायचे आहेत आपणच पैसे खर्च करू. यस. आणि मी कसं मला भूक लागली ना, मी काइंड ऑफ लाईक रिली चीप या. म्हणजे इतकी चीप आहे ना का बहुतच. भूक लागली तर 10 रुपयाचं बिस्किट 2 वेळा खायचं सोबत पाणी या दनादन. अरे जेव्हा नाही का माझ्यापाशी इतके तरीके आहे ना, तुमच्यापाशी जेवण नाही ना तर माझ्यापाशी बहुत सारे तरीके जे जगण्यासाठी. आणि म्हणजे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह न खाता चीप गोष्टीमधून आपल्याला जेवढं काय प्रोटीन्स आणि मिनरल्स भेटून शकते. तर व्हाय डोंट यू गो टू दी एक्सपेन्सिव्ह फूड अँड इट लाईक रिली एक्सपेन्सिव्ह फूड या. ओके हे सारी कल्पना आहे का, हे पूर्ण कल्पना आहे. ओके. मग ती घेऊन गेली तिच्या सदरकडे हॉटस्पॉटमध्ये. जास्त नाही 80 रुपयाचा डोसा खाल्ला. तिने पण खाल्ला मी पण खाल्ला. आणि ती तिच्या गोष्टी शेअर म्हणजे मग मी तिला असं म्हणलं एक प्रकारे नाही का आता डोसा घेतला आणि खाऊन राहिलो. मग तिला म्हणलं की वाय तुझं स्टेटस इतके दर्द भरे कसे काय असते म्हणलं. म्हणजे कोणीतरी जस्ट लाईक बिईंग समवन इज ड्रॉप म्हणजे असं काही झालंय की तुझ्यासोबत असं म्हणलं मी. मग तिने तिची कथा सुरू केली राव या. मग तिचा बॉयफ्रेंड पासून असं तसं 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 हे केलं त्यांनी ते केलं त्यांनी लवडा केला लसूण केला. मुलीमध्ये नाही का एक अजीबशी गोष्ट असते राव या. म्हणजे त्यांना नाही का त्यांच्या लाईफमध्ये कोणती प्रॉब्लेम्स वगैरे असं का झालं असं जस्ट म्हणलं ना का तिची गाडी म्हणजे मुलींची त्यांची गाडी अशी सुरू होऊन जाते का ती छोट्यातल्या छोटी फिलिंग सुद्धा पण शेअर करून देते. आपल्या पोरामध्ये नाही का अशी फिलिंग नसते राव या. जस्ट लाईक
माझे सिक्रेट आहे ना, माझा बेस्ट फ्रेंड असेल तरीही त्याला सिक्रेट नाही माहीत राहत. आता लाईक पिंटी, विशाल, इवन बॅडी याला पण माहीत नाही का माझे जे सिक्रेट्स आहे किंवा त्यांचे जे सिक्रेट्स आहे ते नाही माहीत, नाही सांगत का सुरू आहे वगैरे वगैरे. एवढं माहीत आहे म्हणजे बेसिकली माहीत आहे कॉम्पिटेटिव्ह पढाई करताय वगैरे वगैरे. हा, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची काय प्रिपरेशन वगैरे आहे, कशाप्रमाणे करत आहे. हां, पण मुली कशा छोट्यातल्या छोट्या गोष्टी ह्या म्हणजे असं केलं आणि तसं केलं वगैरे वगैरे एकदम म्हणजे त्यांनी मला 10 रुपयाचं चॉकलेट चारलं आणि मग त्याच्यावरून असा घंटा झाला आणि त्याच्यानंतर असा झगडा झाला, सांगत बसले राव. या मी ओके ठीक आहे असं का, मग त्यांनी का केलं, ओके नाही असं नाही, त्यामध्ये नाही का तुझं रॉंग आहे, हां असं, बस मी एवढंच करायचं, बाकी काही नाही. म्हणजे या होल टाईममध्ये नाही का तो डोसा खाण्याचा वेळ आहे ना, तो जास्त ऑकवर्ड न वाटला पाहिजे, त्यामुळे नाही का मी जस्ट हो नाही म्हणून राहिलो. आणि दुसरं एक आनंदाची गोष्ट म्हणजे ती माझ्या समोर होती, जस्ट लाईक बिईंग 2-2.5 फुटासमोर, आणि मी तो चेहरा पाहून राहिलो. दॅट इज रिअली रिअली नाईस थिंग. माझ्यासाठी फक्त हेच एक गोष्ट होती. आणि त्या चेहऱ्यावर इतके अजीब अजीब भाव होते, कधी रागावून होती, कधी स्माईल होती, तर कधी खूप जास्त ग्लोरियस होती. इट जस्ट लाईक तिच्या जे शब्दानुसार नाही का तिचे फिलिंग, तिचे जे एक्सप्रेशन चेंज होत गेले ना, इट जस्ट लाईक रिअली लाईव्ह वॉलपेपर फॉर मी. आतापर्यंत काय तिचे फक्त वॉलपेपर पाहत होतो, आता राईट नो तिच्याकडं पाहूनच खूप मस्त वाटत होता. या ठीक आहे, डोसा खाल्ला, बडबड झाली, बडबड खतम नाही झाली तिची, या डेफिनेटली, पण आमचा डोसा खतम झाला, मी बडबड सुरूच. तर मग मी उठलो, बिल पेमेंट केलं आणि बिल पेमेंट केलं, आता निघतो म्हणलं. तर निघेपर्यंत तरी तिची बडबड. मी बिल पेमेंट केलं, 160 रुपये बिल भरलं, त्याच्यानंतर 2 नेकलेस घेतले, एक तिला दिलं आणि हॉटस्पॉटच्या बाहेर आलो. तरी बाहेर आल्यानंतर ही बडबड चक्क होऊन आय मीन आपल्याला अशी त्रास देऊन राहिलो ती, टच 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 एकदम. तरी ओके ठीक आहे. मग मी तिला म्हणला थांब, ठीक आहे आता मग मी निघतो म्हणलं. अरे कुठं चालला म्हणे, कुठं चालला का, आता घरी जातो, आता गाडी आहे माझी, विदर्भ 5 गाडी आहे, तर मी निघतो म्हणलं. आता तू इथे आलाच आहे तर थोडंसं पहा, माझी रूम पण आहे इथे, ये ना रूम. वेल हे थोडं जास्त, हे अशी एक गोष्ट होती का बहुत जास्त. राईट नाऊ ती एका रूमवर राहत होती एकटी, आणि आता मी तिच्या रूमवर चाललो आहे. आणि रूमवर का करणार आहे, काहीच नाही म्हणजे जस्ट लाईक एक अजीबशी फिलिंग होती राव या त्या रूमवर कसं काय जाऊन. मग मी म्हणलं माझी गाडी आहे, मी निघतो म्हणला. या म्हणजे एक प्रकारे गाडीचा बहाणा काढून निघतो म्हणला. आणि तेव्हा नाही का गाडीसाठी फक्त 15 मिनिट होते. तर 15 मिनिट होते, तर मग आता म्हणलं जातो म्हणलं फटसे. तर मग मी अर्धा घंटा होता, तर अर्ध्या घंट्यापासून सदर टू बर्डी आणि बर्डी टू रेल्वे स्टेशन, तर मला 2 रूट पाहिजे नव्हते. तर मी कव्हरअप केले, तेवढ्या दरम्यान माझी गाडी सुटली. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी होती, ती गाडी होती संध्याकाळी 8:30 वाजताची. कारण ती एक गाडी होती शालीमार कुर्ला, ती गाडी डिले होती, तर ती येणार होती 8:30 वाजता. आणि आता वाजले होते 5 वाजले होते, 5:15 झाले होते. 5 वाजता गाडी गेली. आता मी 2, 2.5, 3 घंटे का करू स्टेशनवर. आणि मग तेवढ्यात तिचा फोन आला, बसला का म्हणे गाडीत म्हणे. म्हणलं माझी गाडी सुटली म्हणलं. व्हॉट, नाही हो म्हणे माझी गाडी सुटली, मी आता नेक्स्ट गाडी केव्हा आहे म्हणे, नेक्स्ट गाडी आहे 8:30 वाजता. आणि आता तू कुठं थांबतो, मग आता काही नाही, वाट पाहण्या व्यतिरिक्त काही नाही, थांबतो म्हणलं.
ते इन्स्टेड ऑफ रेल्वे स्टेशन थांबण्यापेक्षा इकडे येऊन जा म्हणा. आता असं कर, आता तू नाहीतरी 8:30 वाजता घरी, 8:30 वाजता तू गाडी पकडशील, 9:30 किंवा 9:45 वाजता तू गाडी वर्धेला टच होशील. मग तू का आणि तोपर्यंत काही खाल्लं म्हणजे डोसावर किती वेळ राहशील, राईट? घरी सांगून दे, सांगून दे का आज मित्राकडे आहे म्हणा आणि थांबून जा माझ्या रूमवर. अशी तिने ऑफर दिली राह. व्हॉट द फक, आता का करावं साला? आता आता का करावं? कारण आता का करावं म्हणजे की आता तर नाही म्हणता येत नाही. आता तर गाडी पण सुटली आणि बट हा मोका नाही का, म्हणजे एक प्रकारे एक्साइटमेंट तर होतं, बट भीती पण होती. कारण होल नाईट तिच्या रूमवर का करू हे चालला. जस्ट लाईक म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे जरी मी तिला लाईक करतो, बट एक अशा नजरेनं नाही लाईक करत. या बट आय डोंट नो म्हणजे का झालं यार, का नाही. तेव्हा नाही का आपलं डोकं काम करणंच बंद करून देते त्या सिच्युएशनमध्ये. या सच मी नाही का त्या सिच्युएशनमध्ये नाही का आपलं डोकंच काम करून बंद करून देते. कारण सांगू त्यावेळेस असं वाटते की साला काही आय डोंट नो म्हणजे म्हणजे कोणीतरी असा बंदा पाहिजे आपल्यासाठी आपल्यासोबत. सो या लेट्स हँग आउट विथ हिम. तर मग मी काही खास विचार नाही केला, थोडासा विचार केला आणि मग मी घरी फोन लावला. म्हणलं आता कसं आपण आता गाडी म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला की समजा गाडी मी 8:30 वाजता समजा गाडी पकडतो तर बहुत डिले होऊन जाईल. या तर बेटर आहे आपण स्टे करू. तर मग मी घरी फोन लावला, म्हणलं की आज स्टे करताय मित्राच्या रूमवर. मग आई म्हणे की मित्राकडे कशाला थांबतो म्हणे, आत्याकडे चालला जा म्हणे, मित्रांकडे किती वेळ राहशील म्हणे. नाही मग मी म्हणलं की नाही, म्हणलं ते आत्याकडे गेल्यावर ते फालतूपणा हे बडबडणं वगैरे वगैरे, मी मित्रांकडेच जातो म्हणलं. ठीक आहे म्हणे, उद्या येशील का? हो म्हणलं उद्या येतो म्हणलं. ठीक आहे. मग फोन लावला. ओके, मी आईला सांगितलं मी नाही येत म्हणलं. ओके ठीक आहे. तर मग ती म्हणे येऊन जा म्हणे. ओके ठीक आहे. म्हणजे तेव्हा मी असं नाही म्हणलं आर यू शुअर, म्हणजे जस्ट लाईक अशाप्रमाणे होते की समोर काही ना काही होईल. सो जस्ट लाईक एक फ्रेंड आहे आणि एक फ्रेंडला एक रूमची एका नाईटची स्टे आहे. सो म्हणजे मी नाही का तिच्या घरी जायच्या अगोदर नाही का एक मनामध्ये नाही का जे फिलिंग्स आहे ना ते कम्प्लिटली डिसअपिअर करून टाकले. कोणती फिलिंग्स का मी तिचा एक प्रकारे मी तिला लाईक करत नाही. या म्हणजे आतापर्यंत नाही मी तिला लाईक करत होतो, बट आता मी तिच्या रूमवर जात आहे. सो बेसिकली या इंटेन्शन जा की तू तिला लाईक करत नाही आहे आणि ॲज अ फ्रेंड प्रमाणे जा, एक फ्रेंड प्रमाणे. सो हा विचार करूनच मी गेलो, सदरमध्ये गेलो, तिच्या रूम फोन केला, गेलो रूमकडे. आता रूम एक चांगली जागा होती, म्हणजे वरती एक म्हणजे कसं की घरमालकीण खाली होती आणि तिचं रूम वरती होती. एक चांगला टेरेस्ट होता, कोपऱ्यात एक संडास बाथरूम होता आणि एक रूम होती, तिथे ती राहत होती. गेलो नंतर ती म्हणे फ्रेश वगैरे होऊन जा म्हणे. सो फ्रेश वगैरे झालो, थोडेसे हातपाय वगैरे धुतले. कपडे कोणते घालावं कारण कपडे नाही आपले पास. तर मग मी नाही का पहिले कसं की तिच्या रूमवर जायच्या अगोदरच मी हा सगळा विचार केला होता की जाऊ तर कपडे कोणते घालू, माझ्यापाशी कपडे ते नाही आहे. देन हाऊ कुड आय डू हँडल दिस स्टफ. सो बर्डीमध्ये गेलो होतो, बर्डीमध्ये होते मी. तर एक बरुंडा घेतला, माझ्यापाशी होते, मला पैसे होते, ते पासचे पैसे होते ना. आता 600 रुपये होते, त्यापैकी 200 रुपये तर त्याच्यामध्ये गेले हॉटेलमध्ये, त्या हॉट डोस्यामध्ये गेले. तर
मी घेतला 200 रुपयाचा एक पॅन्ट आणि 150 रुपयाचं एक टी शर्ट घेतलं. आणि गेलो बा, फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे घातले. म्हणजे आता का खात म्हणे, डूड किती खातं, आताच तर खाल्लं एवढा मोठा डोसा. म्हणजे आता नाही का, जेव्हा मी एक प्रकारे फ्रेंड असतो ना, तेव्हा माझ्या तोंडातून निघते डूड, जस्ट लाईक बिंग फ्रेंड. तेव्हा तुला मला नाही चालत, बे डूड तुमको समजता नाही का, असं का भावने गोष्टी चालते राव. ओके, जाऊ दे, आपला टॉपिक खूप जास्त वरती जाऊन राहिला आहे. बट मला संडास लागली, सो हा टॉपिक इथेच क्लोज करू. अँड दिस इज दॅट. आणि हे एक प्रकारे सगळं काल्पनिक होतं. या आता जे सगळं सांगितलं ना, हे काल्पनिक होतं. इट नेव्हर हॅपन्ड. येस, एक जस्ट नाही का, मनाला काहीतरी नाही का थोडंसं चांगलं वाटते असं बोलून. आय जस्ट से दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 962. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.